खरं तर इतिहासाच्या पानांमध्ये ना काही रहस्य अशी आहेत जी आजही आपल्याला विचार करायला लावतात. आणि आज आपण अशाच एका मोठ्या रहस्याचा माग काढणार आहोत. ही गोष्ट आहे जगातील एका सर्वात प्रगत, सर्वात आधुनिक प्राचीन संस्कृतीची आणि तिच्या गूढपणे नाहीशी होण्याची. चला तर मग जरा विचार करा. आज जिथे फक्त भग्न अवशेष दिसतात, तिथे हजारो वर्षांपूर्वी एक अत्यंत प्रगत आणि हुशार समाज राहत होता. एक अशी संस्कृती जी तिच्या काळाच्या खूप खूप पुढे होती. चला, या हरवलेल्या जगात एक फेरफटका मारूया. आपण बोलतोय सिंधू संस्कृतीबद्दल, जिला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी ही संस्कृती आपल्या भारतीय उपखंडात अक्षरशः बहरली होती. आता ही संस्कृती किती महान होती हे समजण्यासाठी थोड्या इतिहासात डुकावून पाहूया. ही गोष्ट आहे कांस्य युगाची. साधारणपणे इसवी सन पूर्व 3300 पासून 1300 पर्यंत ही संस्कृती टिकली. म्हणजे बघा, जेव्हा इजिप्तमध्ये पिरॅमिड्स उभे राहत होते, मेसोपोटेमियामध्ये मोठी शहरं वसली जात होती, तेव्हा सिंधू संस्कृती आपल्या वैभवाच्या शिखरावर होती. अरे बापरे, ह्या लोकांची बुद्धिमत्ता ती त्यांच्या शहरांमधून दिसून येते. म्हणजे आजचे इंजिनियर सुद्धा बघून थक्क होतील. विचार करा, एकदम सरळ रस्ते, एकमेकांना परफेक्ट 90 डिग्रीमध्ये छेदणारे, प्रत्येक घरात स्वतःचं बाथरूम आणि संपूर्ण शहराखाली अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम. कमालच आहे. त्यांनी ज्या भाजलेल्या विटा वापरल्या त्या आजही शाबूत आहेत. आणि एवढंच नाही, त्यांचा व्यापार थेट मेसोपोटेमियापर्यंत होता आणि त्यासाठी त्यांनी एकदम स्टँडर्ड वजनं आणि मापं सुद्धा बनवली होती. किती पुढचा विचार होता, नाही का? पण मग सुमारे इसवी सन पूर्व 1900च्या आसपास असं काय घडलं की ही एवढी भरभराटीला आलेली संस्कृती हळूहळू संपायला लागली. त्यांची मोठी गजबजलेली शहरं ओस पडली, लोक ती सोडून निघून गेली. त्यांच्या इतिहासाची ही टाइमलाईन पाहिली ना की लक्षात येतं ही किती मोठी गोष्ट होती. जवळपास 1500 वर्ष विकासाचा काळ आणि मग सुरू झाला तो उतरणीचा प्रवास. इसवी सन पूर्व 2600 ते 1900 हा त्यांचा सुवर्णकाळ होता. पण त्यानंतर काहीतरी गडबड झाली. आणि हाच तो प्रश्न आहे जो कित्येक वर्षांपासून इतिहासकारांना आणि पुरातत्वज्ञानांना छळतोय. एवढी महान, एवढी संघटित संस्कृती अशी अचानक नाहीशी कशी होऊ शकते? चला, या ऐतिहासिक तपासामध्ये आपण एकत्र मिळून काही शक्यता पडताळून पाहूया. सुरुवातीच्या काळात जो सगळ्यात लोकप्रिय सिद्धांत होता तो म्हणजे बाहेरून झालेल्या आक्रमणाचा. असं मानलं जायचं की कोणीतरी बाहेरून येऊन या शांतताप्रिय संस्कृतीचा विध्वंस केला. सर मॉर्टिमर व्हीलर यांच्यासारख्या पुरातत्वज्ञानींनी मोहेंजोदारोमध्ये काही सांगाडे सापडले होते. त्याच्या आधारावर हा आर्यन आक्रमण सिद्धांत मांडला होता. पण आधुनिक विज्ञानाने हे सगळं चित्रच पालटून टाकलं. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी जेव्हा ते सांगाडे तपासले तेव्हा त्यांना युद्धाच्या किंवा हल्ल्याच्या कोणत्याही खुणा सापडल्या नाहीत. इतकंच नाही तर कुठेही मोठ्या युद्धाचे किंवा जाळपोळीचे पुरावेच मिळाले नाहीत. त्यामुळे आक्रमणाचा सिद्धांत आता जवळपास निकाली निघालाय. मग आक्रमक नाही तर दुसरा संशयित कोण? चला तर मग आपल्या तपासातल्या पुढच्या शक्यतांकडे वळूया. कदाचित निसर्गानेच घात केला असेल, म्हणजे भूकंप, महापूर असं काही? हो, याचे पुरावे मात्र एकदम ठोस आहेत. मोहेंजोदारो आणि इतर ठिकाणी खोदकाम केल्यावर मातीच्या थरांवरून स्पष्ट दिसतं की तिथे वारंवार प्रचंड मोठे पूर आले होते. काही ठिकाणी भूकंपाने इमारतींचं नुकसान झाल्याचेही पुरावे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या नद्यांच्या काठावर ही संस्कृती वाढली त्या सिंधू आणि सरस्वती सारख्या नद्यांनी आपले प्रवाह बदलले किंवा त्या कोरड्या पडल्या, म्हणजे जीवनाचा आधारच संपला. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. सिंधू संस्कृती काही लहान नव्हती, लाखो चौरस किलोमीटरमध्ये पसरली होती. मग काही शहरांमध्ये आलेले पूर किंवा भूकंप अख्ख्या संस्कृतीला संपवू शकतात का? शक्यता कमी वाटते. यामागे नक्कीच काहीतरी मोठं आणि व्यापक कारण असतं. आणि इथेच आपला तपास एका अशा संशयिताकडे येतो ज्याचं नाव ऐकून आजचं जगही घाबरतं. हवामानातील मोठे बदल म्हणजेच क्लायमेट चेंज. नवीन संशोधनानुसार हाच या महान संस्कृतीच्या नाशामागचा मुख्य गुन्हेगार असू शकतो. 900 फक्त आकडा नाहीये हा, ही आहेत वर्ष. तब्बल 900 वर्ष. हो, ऐकून धक्का बसतो. पण संशोधकांचं म्हणणं आहे की या प्रदेशात एक महाभयंकर दुष्काळ पडला होता जो चक्क 900 वर्ष चालला. आणि हे काही हवेतले आकडे नाहीयेत. IIT खरगपूरच्या शास्त्रज्ञांनी हिमालयातल्या तलावांमधला गाळ तपासला
आणि त्यातून हे सत्य बाहेर आलं. त्यांनी शोधून काढलं की साधारण 4,500 वर्षांपूर्वी मान्सून इतका कमजोर झाला की या भागातलं पाणीच संपलं. नद्या नाले सगळे कोरडेठाक पडले. आता एका डॉमिनो इफेक्टची कल्पना करा. मान्सून कमजोर झाला, त्यामुळे नद्या आटल्या. नद्या आटल्यामुळे शेती उद्ध्वस्त झाली आणि व्यापार थांबला. अन्नपाण्याची टंचाई निर्माण झाली आणि मग लोकांनी आपली मोठी सुंदर शहरं हळूहळू सोडून दिली आणि ते पूर्वेकडे गंगेच्या सुपीक खोऱ्याकडे जायला लागले. तर या सगळ्या तपासाअंती आपण कुठे पोचलो? एक गोष्ट स्पष्ट आहे, सिंधू संस्कृतीचा विनाश कोणत्याही एका घटनेमुळे झालेला नाही. कोणी एक खलनायक नव्हता. हा काही एका रात्रीत झालेला विध्वंस नव्हता, तर अनेक कारणांचं एकत्रीकरण होतं. हवामानातील बदल, नद्यांनी बदललेले मार्ग आणि कोलमडलेला व्यापार या सगळ्यांनी मिळून शतकानुशतके चाललेली एक प्रक्रिया घडवली, ज्यात लोक शहरांपासून दूर गेले. हा एक हळू पण निश्चित अंत होता. एक अत्यंत प्रगत, हुशार आणि संघटित समाज निसर्गातील बदलांपुढे हरला. या हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टीतून आजच्या आपल्या पिढीसाठी कोणता धडा दडलेला आहे? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?